नमस्कार, मी शुभम शिंदे. आज सांगणार आहे तुम्हाला सिक्रेट ऑफ सक्सेस 3 ह्या भागाबद्दल. आत्तापर्यंत आपण कन्सिस्टन्सी आणि ताणतणावाचं व्यवस्थापन ह्या गोष्टी बघितल्या. तर आज आपण बघणार आहे यशाबद्दल असणारी तीव्र इच्छाशक्ती आणि त्याचे परिणाम. मित्रांनो, एक गोष्ट अशी की एका गावात एक आनंद नावाचा मुलगा असतो. तो मुलगा खूप मेहनती असतो. खूप वेळेस तो प्रयत्न करतो, परंतु तो काय परीक्षा पास होत नाही. खूप वेळेस तो काही बिझनेस ट्राय करतो, बिझनेस सक्सेस होत नाही. खूप वेळेस अपयश येतं. आता बाकीच्या लोकांप्रमाणे, सामान्य लोकांप्रमाणेच त्याचा विश्वास थोडा आध्यात्मिक असतोच. तर त्याला एक कळतं की आपल्या गावात टेकडीवरती कोणतरी बाबा राहायला आले आहेत आणि ते बाबा चमत्कार करून लोकांच्या समस्या सोडवतात. त्याला असं कळतं. तेवढ्याच क्षणी तो धावत पळत त्या टेकडीकडे जातो. त्या ठिकाणी त्याला बाबा कोणी दिसत नाही. एक माणूस सांगतो की बाबा सध्या नदीकाठी आहेत, तिथे जाऊन तुला भेटतील. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्या बाबांना सांगतो, बाबा माझ्याशी अशी गोष्ट आहे की मला खूप मेहनत केली तरी यश भेटत नाही, मी यशस्वी होत नाही. पण ह्या ठिकाणी मी काय करावं? त्यावेळेस बाबा त्याला म्हणतात, चल माझ्यासोबत पाण्यात जाऊ आपण. आनंदला वाटतं की आता 100% आपल्या आयुष्यात कधी चमत्कार होणार. हळूहळू ते पाण्यात उतरतात नदीकाठी. नदीमध्ये जाताना आधी पाणी गुडघ्यापर्यंत, नंतर कमरेपर्यंत, नंतर छातीपर्यंत आणि नंतर मानेपर्यंत येतं. आणि लगेच ते बाबा त्याचं डोकं त्या पाण्यात बुडवतात. तो धडपडू लागतो, गुदमरल्यासारखं त्याला होतं आणि शरीरातली सगळीची एनर्जी, सगळी शक्ती एकाच दमात तो बाहेर टाकायचा प्रयत्न करतो आणि बाबांना लोटतो आणि एक श्वास घेतो. हुश. त्याला वाटतं की आपण चुकीच्या माणसाकडे आलो. त्याला खूप राग येतो. तो त्या बाबांना नको ते बोलतो. बाबा त्याला शांत करतात आणि त्याला एक विचारतात, ज्यावेळेस तू पाण्यामध्ये तुझं डोकं बुडालं होतं त्यावेळेस तुला काय पाहिजे होतं? पैसा, प्रसिद्धी का नाव? त्यावेळेस तो उद्गारला, फक्त श्वास. बाबा म्हणाले, हीच मग आपल्या लाईफची, हीच आपल्या आयुष्याची खरी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे तुला त्या पाण्यात बुडाल्यानंतर श्वासाची किंमत कळाली, श्वास तुला घ्यावासा वाटला, त्याप्रमाणे तुला ह्या कामामध्ये ज्यावेळेस तुला यशाची प्राप्ती होऊ शकते असं वाटतं, एवढी तीव्र इच्छा असली यशप्राप्तीची, त्याच वेळेस तुझे सक्सेस भेटेल. बरोबर? तर त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टीचं तात्पर्य काय? यशाबद्दल जेवढी तीव्र इच्छा तुमच्या मनात असेल तितकेच तुम्ही यशस्वी व्हाल. मायकल फेल्प्स नावाचा एक स्विमर आहे. त्याने विश्वविक्रम केला आहे ऑलिम्पिकमध्ये. त्याची तीव्र इच्छाशक्ती अशी होती, तो पाण्यात पोहायला उतरला तर तो 100% सुवर्णपदक मिळवायचाच. काही कालांतराने तो ॲक्सिडेंटली काही त्याचे शरीराचे पार्ट असतील ते डॅमेज झाले, तरी त्याने हार मानली नाही आणि शेवटी त्याने चॅलेंज देऊन ते पदकं मिळवली. म्हणजे यशाबद्दल त्याच्या मनात एवढी तीव्र इच्छा होती, त्या तीव्र इच्छेनेच त्याला पुढं नेलं. आपल्यामध्ये तेवढी इच्छा पाहिजे. इच्छाशक्ती नसेल तरी जागृत करा, त्यावर काम करा आणि तुमच्या ध्येयाप्रती तुमचं फोकस वाढवा. जेवढा फोकस जास्त असेल, जेवढं तुमचं इनर मोटिवेशन, सेल्फ इन्स्पायरेशन जास्त असेल, तेवढंच तुम्ही पुढे जाल. ही 100% गॅरंटीड गोष्ट आहे. जगाच्या इतिहासात जेवढे काही यशस्वी लोक झालेत, त्यांच्या ठायी, त्यांच्या मनात, त्यांच्या अंगात यशाबद्दल, त्यांच्या गोलबद्दल, त्या ध्येयाबद्दल तेवढीच तीव्र इच्छाशक्ती होती. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.